सैया का गुसैया का माये गुसैया माये गुसैया का माये गुसैया का माये माये गुसैया का माये गुसैया का माये गुसैया का माये गुसैया का माये माये ये माये माये गुसैया का माये गुसैया का माये गुसैया हॅलो हा सर हा सर हा सर एक हॅलो हा सर नमस्कार तुमचा आवाज यायला सर सर हॅलो सर हा सर आवाज यायलाय तुमचा सर आपलं हॅलो सर सर नमस्कार माझा आवाज येतोय सर हॅलो सर माझा आवाज येतोय सर शिवकिरण सर शिवकिरण सर हा आवाज येते सर शिवाजी सर आपला आवाज येत आहे छानपैकी येत आहे हो आवाज येत आहे हॅलो हा सर येतोय आवाज हा सर येतोय येतोय सर एक एक फक्त 2 मिनिटं वाट बघूया सर आपण मग सुरू करू हा ठीक आहे ना कोई बात नाही गुसैया मुळांदर सदोरी मुळांदर सदोरी मुळांदर सदोरी माई गुसैया का माई गुसैया का माई माई
घुसैया का घुसैया का माये घुसैया नमस्कार. अं, जैसे दीपान माझी ड्युटी का तिथी माझी पौर्णिमा गोमटी तैसी भाषांमध्ये मराठी सर्वोत्तम. संत ज्ञानेश्वरांच्या या ओवीसह आपणा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आणि मराठी दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थेरॉटिकल टीचरचे प्रॅक्टिकल क्लब ही संकल्पना जी आहे ती साधना साप्ताहिकाचे जे संपादक आहेत विनोद शिरसाट यांच्या एका पुस्तकातल्या ह्या अनुभवाचे हे अनुकरण आहे. मध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये म्हणजे टाळेबंदीच्या काळामध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्याचं नातं एकदम थांबलेलं होतं आणि त्यामध्ये आता रिकामपणी काय करावं म्हणून ज्यावेळेस शिरसाट सरांचं पुस्तक वाचण्यात आलं की त्यांच्या पुस्तकामध्ये एक 4 मित्र एकत्र येऊन लोकशाही बद्दल चर्चा करायचे. तसं माझ्यामध्ये एक डोक्यात विचार होता की आपण आपल्या जवळच्या मित्रांचे जे आपल्यासारखा विचार करतात अशा लोकांना एकत्रित करून आपण शिक्षणाबद्दल काहीतरी चर्चा करावी. त्याच्यातून ह्या उपक्रमाची निर्मिती झालेली आहे. माझ्यासोबत माझे शिवकिरण लांडगे सर, भोसले सर, गुद्दे सर, भुतापुले सर, तरणे सर, हे सर्व कांबळे सर, हे सर्व शिक्षक मित्र मिळून आम्ही हा उपक्रम सुरू केलेला आहे. त्याचा पहिला उद्देश असा आहे की स्वतःच्या व्यावसायिक कौशल्याची वाढ करणे. दुसरं म्हणजे शिक्षणातले जे नवे बदल आहेत ते नवे बदल आत्मसात करून घेणे. जसं की सरकारची धोरणं असतील, म्हणजे शैक्षणिक धोरण असेल किंवा आराखडा असेल किंवा शिक्षणातले होणारे वेगवेगळे बदल असतील ते आत्मसात करून घेणे. तंत्रज्ञानाची ओळख करून त्याचा वापर हा आपल्या अध्यापनात करणे. त्याच्यानंतर काहीतरी नवं वाचायचं आणि त्याच्यात चर्चा करायची. तसंच वेगवेगळ्या विषयातल्या तज्ञ लोकांशी संपर्क करून त्यांचं मार्गदर्शन घ्यायचं असं आमचं ठरलं आणि हा जवळपास 3रा-4था कार्यक्रम आहे. एक पहिला कार्यक्रम जो होता एकदम अत्यंत छोट्या स्वरूपात होता आमच्यातच आणि आता जर त्याच्यानंतर मग आम्ही एक मानस म्हणजे मानसिकतेविषयी विद्यार्थ्यांच्या याच्या संदर्भात आम्ही डॉक्टर हमीद दाभोळकरांचं पण मार्गदर्शन घेतलेलं आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीच्या संदर्भात डॉक्टर कुमार केतकर सरांचं एक पुस्तक आहे कथा स्वातंत्र्याची. ते शालेय मुलांसाठीचं ते पुस्तक आहे म्हणून सरांना पण आमंत्रित केलेलं होतं आणि याच अनुषंगाने आज आपल्या सगळ्यांना लाभलेले सर आहेत बर्धापूरकर सर. सरांचा खूप मोठा अनुभव आहे. शिक्षक मित्र हो, आपण जरी मुलांचे शिक्षक असलो तरी सर पत्रकारांचे शिक्षक आहेत. याच्याशिवाय आता माझे मित्र त्यांचा परिचय देणारच आहेत. तर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व काही विद्यार्थी सुद्धा माझे तिथून आपल्या गावातून म्हणजे दिवशी तालुका भोकर वरून हा कार्यक्रम चा लाभ घेत आहेत. त्यांचे आणि सरांचे खूप खूप स्वागत आहे. सर आणि सर्वांना माहित आहे की हा कार्यक्रम आपण म्हणजे साठी कोणाकडून शुल्क वसूल करत नाही किंवा आम्ही एकत्रितही करत नाही. तर हा निव्वळ म्हणजे आपापल्या जे काही एक कर्तव्य म्हणून हे सगळे कार्यक्रम करतो आणि याच्यामध्ये विशेषतः स्वतःचाच फायदा आहे, स्वतःच्या विद्यार्थ्यांचा, पालकांचा असा ह्या बहुउपयोगी हा कार्यक्रम असल्याने
आम्ही कोणाची विशेषतः आम्ही काही रजिस्टर्ड किंवा नोंदणी केलेली नाही आहे याची. तर एक आपलंच शिक्षण क्षेत्राचं काम आहे म्हणून आपण हा उपक्रम करतोय. आजचा विशेष दिवस म्हणजे राजभाषा दिन आहे आणि माणसानं लावलेला सर्वात मोठा शोध म्हणजे भाषा आहे. पहिला शोध आणि सर्वात मोठा शोध. तुमचे आमचे सामाजिक जे काही संबंध असतील, वैयक्तिक संबंध असतील, भांडण तंटे असतील, याच्यामध्ये वागण्याची जी काही पद्धत आपली असेल, या सर्व गोष्टीला कारणीभूत ही भाषा असते. तर या भाषा दिनाच्या निमित्तानं आपण सरांना आज आमंत्रित केलेलं आहे. सरांनी सुद्धा आमच्या मित्रांच्या चर्चेतून आलेलं आमचं सरांचं नाव आलं होतं, म्हणून मी सरांकडे विनंती केली. सर आम्हाला वेळ दिलेत. आता मी जास्त वेळ घेत नाही. तर यानंतर मी किरण सरांना विनंती करतो, शिवकिरण लांडगे सरांना, की सरांचा त्यांनी परिचय करून द्यायचा आहे. शिवकिरण सर. धन्यवाद शिवाजी सर. धन्यवाद सर. माझा आवाज येत आहे सर? हा सर, येतोय सर. होय. शिवाजी सर, माझा आवाज येत आहे? सर्वांना नमस्कार. थेरॉटिकल टीचरचे प्रॅक्टिकल क्लब द्वारे आयोजित आजच्या या झूमद्वारे आयोजित वेबिनार मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. प्रथम आपण सर्वांस मराठी राज्यभाषा दिनाच्या मी माझ्यातर्फे व सर्व आमच्या क्लब तर्फे आपणास शुभेच्छा देतो. लाभले आम्हास भाग्ये बोलतो मराठी या कविवर्य युवा शिवाळकरांच्या ओळीप्रमाणे आपणास भाग्य लाभलं आहे की आपण मराठी बोलत आहोत. पण मराठी भाषेसमोर बी काही आव्हाने आहेत आपल्या समोर. त्याचा ओळख करून देण्यासाठी म्हणा किंवा त्याच्या विषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जे आज वक्ते उपस्थित आहेत त्यांचा परिचय करून देण्याची जबाबदारी माझ्यावर दिली आहे. तर मी त्यांचा प्रथम परिचय करून देतो. सरांचे पूर्ण नाव आहे प्रवीण गोविंदराव बर्दापूरकर. सरांविषयी आपण विविध वर्तमानपत्रातून ऐकले असेल. सरांचा जन्म 3 सप्टेंबर 1955 रोजी गुलबर्गा येथे झाला आहे. ज्येष्ठ संपादक, लेखक, ब्लॉगर, समकालीन राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्राचे समग्र आकलन असलेले मराठी पत्रकारितेचे एक आघाडीचे नाव. पत्रकारितेचा सर्वांगीण आणि दीर्घ अनुभव, परखड, चतुरस्र आणि स्वच्छ पत्रकारिता करणारे संपादक. परखडपणा आणि आक्रमकता म्हणजे आक्रासतलेपणा नव्हे याची पक्की जाणीव असणारा, माणूस केंद्रस्थानी ठेवून राजकीय आणि सामाजिक पत्रकारिता करणारा संवेदनशील पत्रकार. पत्रकारितेचे आकलन आणि अचूक समाज भान असणारे संपादक. सामाजिक भाष्य आणि व्यक्तिचित्रणात हातगंडा असणारा, सामाजिक बांधिलकी स्वीकारलेला सेक्युलर विचाराचा पत्रकार. विविधांगी, ललित, स्पर्शी लेखन करणारे लेखक आणि प्रभावी वक्ता. सलग 45 वर्ष मराठी पत्रकारितेत वावरलेले प्रवीण बर्दापूरकर सर लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे संपादक म्हणून निवड झाले आहेत. मराठी सोबतच हिंदी आणि इंग्रजीतही विपुल लेखन. गेली 3 वर्षे सर ब्लॉगर आणि स्वतंत्रपणे विचार नियतकालिकातून मांडत आहेत. लोकसत्तामध्ये त्यांनी 27 वर्ष विविध पदावर नागपूर, मुंबई आणि औरंगाबादला पत्रकारिता केली आणि नागपूरला आधी निवासी संपादक होते. नंतर संपादक म्हणून ते 10 वर्ष काम केले सरांनी. लोकमत वर्तसमूहाचे राजकीय संपादक म्हणून दिल्लीत पत्रकारिता. लोकसत्ता आधी सागर चिपळूणीतून प्रसिद्ध होत होतं. नागपूर पत्रिका, तरुण भारत आणि लोकमत या वृत्तपत्रात पत्रकारिता केली. सकाळ, पुणे आणि मुंबई, पुढारी, कोल्हापूर इथून तिथे या वृत्तपत्राचे नागपूर वार्ताहर म्हणून सरांनी काम केले. पत्रकारितेच्या काळात 20 वर्ष मंत्रालयात तसे विधिमंडळ वार्ताहर म्हणून त्यांनी राजकीय पत्रकारिता केली आणि या काळात आकाशवाणी तसेच दूरदर्शनसाठी समालोचनाचे पण सरांनी काम केले. संपादक यांना त्यांनी अनेक टीव्ही शो मध्ये भाग घेतला आहे. सरांचं स्वतःचं संकेतस्थळ आहे www.pravinbardapurkar.com आणि हे सुरू करण्याचे पहिले मराठी संपादक होते असे संकेतस्थळ सुरू करणारे. तसेच नियमित ब्लॉग लेखन आहे सरांचा. सरांच्या ब्लॉगचा ऍड्रेस पत्ता blog.pravinbardapurkar.com आणि असे पण एकमेव मराठी संपादक आहे की ज्यांचा ब्लॉग आहे. राजकीय, साहित्यिक, विषयक आणि सामाजिक लेखनासोबत
अनेक नियतकालिकात स्तंभलेखन तसेच कथालेखन केलेले त्यांची विविध पुस्तकं प्रसिद्ध आहेत. पत्रकारितेच्या विविधांगी अनुभवावर आधारित ललित शैलीतील डायरी नोंदी, डायरी नंतरचे आणि दिवस असे की हे 3 पुस्तके ग्रंथाली या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केली आहेत. 3 विद्यापीठांच्या पत्रकारितेच्या अभ्यासक्रमात सरांच्या पुस्तकांचा संदर्भ म्हणून समावेश आहे. मातृत्वाशिवाय आणि मातृत्वासह स्त्री ही मध्यवर्ती संकल्पना असलेले आई साधनाने पब्लिश केलेले हे पुस्तक प्रकाशित केले हे त्यांची संपादित पुस्तक. स्त्री ही शिक्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता या झापडबंद समाजाला शे देणारे आहेत. अनेक मान्यवरांनी या पुस्तकासाठी लेखन केले आहे. कवी श्रेष्ठ ग्रेस यांच्या बहुपडी व्यक्तिमत्वाचा आढावा घेणारे ग्रेस नावाचं गारुड हे त्यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे. पत्र महर्षी आनंदराव भालेराव स्मरण ग्रंथ असे विविध पुस्तक आणि विविध लेखन सरांनी केले आहेत. सरांना त्याच कार्याची पावती म्हणून सरांना विविध असे पुरस्कार भेटले आहेत. मराठी संपादक परिषदेचा विष्णू शास्त्री चिपळूणकर पत्रकारिता पुरस्कार असेल, आचार्य आत्रे प्रतिष्ठानचा आचार्य प्र. आत्रे पत्रकारिता पुरस्कार, मराठवाडा लोकविकास मंचाचा मराठवाडा गौरव सन्मान, बालकर भोपटकर सन्मान, अनिल स्मृती पत्रकारिता पुरस्कार, मागो वैद्य पत्रकारिता पुरस्कार, कन्नमवार पुरस्कार असे विविध पुरस्कार सरांना मिळाले आहेत. आणि सरांचा परिचय द्यावा तेवढा कमी आहे, तर मी माझ्या परीनं मोडक्या तोडक्या भाषेमध्ये परिचय दिला आहे. यानंतर कार्यक्रमाची पुढील उपरेषा मी शिवाजी सरांकडे सुरू करतो. आदरणीय शिवाजी सर. धन्यवाद सर. यानंतर आमच्या छोट्या मुलांचं एक मिनिटाचं गीत आहे, तर ते गीत घेण्यासाठी मी सुनीलला विनंती करतो की सुनील त्या मुलांना जरासं तांत्रिक मदत करावी आणि त्यांचं गीत सुरू करायचं आहे. सुनील गुंडे सुरू करा. हा ओके सर. सुरू करायचं का सर? हा, त्यांचा परिचय करून देऊ द्या, ते सांगायलेत नाव. हा नाव सांग. नाव सांग. माझे नाव श्रेया अनिल गुंडेराव. मी 3ऱ्या वर्गात शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिवशी बुद्रुक, केंद्रीय प्राथमिक शाळा दिवशी बुद्रुक, तालुका भोकर, जिल्हा तू बाहेर पण तुझं काय काम नाही पण इथं. माझे नाव दिली संगपाल गुंडेराव. मी 3री शिकते. शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा दिवशी बुद्रुक, तालुका भोकर. बसून सांग. माझे नाव रिंचा खाली शेख. मी माझे शाळेत नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा दिवशी बुद्रुक, तालुका भोकर, जिल्हा नांदेड. माझे नाव निशाद सदाम. मी येता 3री शिकतो. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा तालुका भोकर, जिल्हा नांदेड. झालं सर. झालं सर. हा, गीत क्या आणखी नाव. माझे नाव प्रतिका सुजनवार आहे. माझ्या शाळेचे नाव गीत घ्या आता. माझ्या गीत घ्यायला. तालुका भोकर, जिल्हा नांदेड आहे. गीत म्हणा. या बाईया प्राजक्ताच्या झाडाखाली फुले वेचूया. या बाईया दूर. या बाईया कोकिळाच्या सुरा संग गाणं गाऊया. या बाईया निळ्या निळ्या मोराचं. या बाईया मग ते पुढचं कसे बेडूकारी
तू म्हणा. या बाई या बाई म्हणा. प्राजक्ताच्या झाडाखाली फुले वेचूया. या बाई या बाई कोकिळाच्या सुरासंगीत गाणे गाऊया. या बाई या बाई ठीक आहे सुनील ठीक आहे. संग नाच करूया. या बाई या बाई हॅलो सस्या संगे मारूया. संगे उड्या मारूया. या बाई या बाई आंब्याच्या झाडाखाली झोपी जाऊया. या बाई या बाई प्राजक्ताच्या झाडाखाली फुले वेचूया. फुले वेचूया. पुस्तकांत हॅलो सुनील. या हा सुनील ठीक आहे. हॅलो बस आता शांत. खूप छान गीत गायले तुम्ही, पण गीत गाता गाता खूप मजा करत होतात तुम्ही. तरी पण सर्वांनी मजा घेतली आहे मराठी भाषेची. माझी विनंती आहे की आता विद्यार्थ्यांचं इथं थांबणार आहे आणि आपल्याला पाहुण्यांचं मार्गदर्शन घ्यायचं आहे. आदरणीय बर्दापूरकर सरांना मी विनंती करतो की आपण आपल्या ज्या या साधारण 25 ते 30 मिनिटं सर बोलणार आहेत आणि सर्वांना विनंती आहे की जर आपण अचानकपणे मीटिंग मधून लेफ्ट झालो तर परत एकदा जॉईन व्हायचं आहे. प्रश्न सुद्धा विचारायचे संधी सरांनी दिलेली आहे. सरांचं बोलणं झाल्यावर पालकांचे शिक्षकांचे काही प्रश्न असतील तर ते आपण विचारू शकता. मी सरांना विनंती करतो की सर आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करायचं आहे. बर्दापूरकर सर. थँक्यू सर. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. माझा आवाज येतो असेल सगळ्यांना? हो सर. येतोय ना? व्हेरी गुड. चला, या निमित्ताने काही शिक्षकांशी संवाद साधता येतो ही खूप महत्वाची बाब आहे आणि त्याचा मला आनंदही होतोय. विशेषतः इतक्या ग्रामीण भागातून लोक जे मराठी भाषेविषयी प्रेम करतात, त्यात शिक्षक पुढाकार घेतात, शिक्षकांना त्याच्याविषयी आस्था आहे, हे सगळं मला फार महत्वाचं वाटतं. आणि म्हणून मी सुरुवातीलाच आपणा सगळ्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करतो. दुसरा एक भाग असा आहे की ज्या मराठी भाषेविषयी आपण बोलणार आहोत त्या भाषेविषयी बोलताना मी थोडासा आधी एक जागतिक आढावा थोडासा घेतो आणि मग आव्हानं जे आहे त्या संदर्भामध्ये मी बोलणार आहे. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला सुरुवातीला असं सांगण्यात आलं की जे सुरेश भटांचं जे गीत आहे, कविता जी आहे ती शिरवाडकरांच्या नावावर सांगण्यात आली. किरण सरांनी तोले जो आहे, लाभले भाग्य माझ बोलतो मराठी, ही कविता जी आहे ही त्यांनी कुसुमाग्रज यांची आहे असं म्हटलं. ती प्रत्यक्षामध्ये सुरेश भटांची आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. शिक्षकांनी साधारणपणे आपले संदर्भ वगैरे जे आहेत ते थोडेसे अचूक ठेवावे. बाकी ते जे काही बोलले त्याच्याबद्दल मी फार काही करणार नाही. वक्त्याचा योग्य परिचय करून देणं त्या शिक्षकांना फार चांगलं जमतं असं माझं मत आहे. मुळामध्ये आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की भाषा वगैरे, आता आपण हे जागतिक मराठी दिन किंवा मराठी भाषा दिन वगैरे हे साजरं करण्याचे अशामध्ये जे काही सुरू झालेलं आहे आणि अशा या अलीकडच्या 20-25-20 वर्षामध्ये मराठी भाषेच्या संदर्भामध्ये खूप मोठा एक जागृतीचा भाग असा निर्माण झालेला आहे. त्या संदर्भामध्ये अनेक ठावही फोडले जातात की मराठी भाषा ही जी आहे तिच्यावर अतिक्रमण होतंय, मराठी भाषेचा संकोच होतोय, मराठी भाषेवर अन्य भाषा अतिक्रमण करून त्या शब्दांची भेसळ आपल्या भाषेमध्ये केली जाते आहे. तर मी तुम्हाला एक अनुभव सांगतो की साधारण 2008 मधली गोष्ट असेल.
की मीडिया अँड लँग्वेज या संदर्भातल्या या विषयावरच्या एका वर्कशॉपसाठी मी लंडनला इंग्लंडमध्ये गेलो होतो आणि बर्मिंगहॅमला तिथे ते वर्कशॉप झालेलं होतं. त्याच्या आधी तुम्हाला एक सांगायला पाहिजे की मराठी भाषेसाठी जी काही सगळी आंदोलनं आणि ही अलीकडच्या काळामध्ये झालेली आहेत, विशेषतः 80 नंतर, त्या बहुतेक सगळ्या आंदोलनांमध्ये माझा अतिशय सक्रिय सहभाग आहे. तुम्ही डॉक्टर व्ही कोलतेंचं नाव ऐकलं असेल. प्रख्यात महानुभाव संशोधक आहेत. नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू होते. तर 1981 साली आम्ही तेव्हा एक मोठं आंदोलन केलं होतं. तेव्हा मी नागपूरला होतो आणि भारताविरुद्ध इंग्लंड ही भारताविरुद्ध पाकिस्तान हा क्रिकेट कसोटी सामना जो आहे हा नागपूरला होणार होता आणि त्या सामन्याच्या प्रत्यक्ष वर्णनातून मराठीचं नाव गाळण्यात आल्याची बातमी मला मिळाली आणि ती बातमी आम्ही प्रकाशित केली. नागपूर पत्रिका या दैनिकाचा मी मुख्य वार्ताहर होतो तेव्हा आणि त्यातून एक खूप मोठं आंदोलन उभं राहिलं. त्या आंदोलनाचं नेतृत्व डॉक्टर व्ही कोलते यांनी केलं होतं. त्या आंदोलनामध्ये भास्कर लक्ष्मण भोळे, डॉक्टर यशवंत मनोहर, मनोहर म्हैसाळकर, राम शेवाळकर अशा अनेक मान्यवर तेव्हा सहभागी झालेले होते. आम्ही पत्रकार तर होतच होतो, पण आमच्यासोबत ही मराठी भाषेसंबंधी आस्था असणारी ही एवढी बडी नावं जी आहेत ही सगळी तिथे सहभागी झालेली होती. आणि तेव्हापासून मी मराठी भाषेचा संकोच, मराठी भाषेवर होणारं आक्रमण, मराठी भाषेमध्ये मराठी भाषेची होणारी भेसळ या सगळ्या गोष्टी ऐकतोय, त्याच्या संदर्भातल्या बातम्या देतोय. त्याच्याशी संबंधित वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये मी सहभागी होतोय. तर जेव्हा मी याच्या बर्मिंगहॅमच्या वर्कशॉपला जेव्हा गेलो, कार्यशाळेमध्ये जेव्हा गेलो आणि ते सगळं कार्यशाळेची जी काही कार्यक्रम होता तो चालू होता, प्रोसिडिंग सुरू होतं ते सगळं, तर तेव्हा एका सेशन नंतर आम्ही चहा पित उभं असताना इंग्रजी भाषेवरच कशी अन्य भाषांची आक्रमणं सुरू आहे तशी तक्रार इंग्लंडमधल्या एका अतिशय सिनियर अशा पत्रकारांनी केली. तो पत्रकार पूर्वी इंग्रजीचा प्राध्यापकही होता असं त्याच्याशी बोलताना तेव्हा लक्षात आलं. आणि मग माझ्या लक्षात असं आलं की भाषेचं आक्रमण किंवा भाषेचा संकोच, भाषेवर होणारं आक्रमण किंवा भाषेचा होणारा संकोच हा काही एका भाषेपुरता मर्यादित नाहीये. पुढे काही वर्षांनी मी दिल्लीमध्ये नोकरी करत असताना, पत्रकारिता करत असताना, लोकमतचा राजकीय संपादक म्हणून दिल्लीत जेव्हा मी वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असे, तेव्हा तिथे हा हिंदी भाषेवर होणारं इंग्रजी भाषेचं आक्रमण किंवा इतर शब्द संक्रमित होऊन त्या भाषेमध्ये कसे मिसळले जातात, आमची भाषा कशी हायब्रिड होतीये हे लक्षात येत असे. निवडणुकांच्या निमित्ताने, लोकसभा आणि राज्यसभेच्या निवडणुकांच्या, विधानसभेच्या निवडणुकांच्या निमित्ताने जेव्हा मी देशातल्या वेगवेगळ्या राज्यात फिरलो आणि तिथल्या लोकांना भेटत असे, तेव्हा तिथे भाषाविषयक प्रश्न हेच होते की कन्नड भाषेवर कसं अन्य भाषांचं आक्रमण सुरू आहे. थोडक्यात सांगायचा मुद्दा हा आहे की भाषांचा संकोच आणि भाषेवर होणारं आक्रमण हा प्रश्न जागतिक आहे एका वेगळ्या अर्थाने. त्याच्यामुळे भाषांचा होणारा संकोचाचं जागतिकीकरण झालंय असं आपण म्हटलं तर थोडंसं ते वेगळ्या अर्थाने सटायरिक होईल, पण ते खरं आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे. भाषा आपल्याला का आवश्यक आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सगळ्यात आधी मी मुख्य मुद्द्याकडे लगेच येतोच, पण थोडंसं प्रास्ताविक म्हणून सांगतो की भाषा ही आपलं संस्कृती आहे, आपली संचित आहे. भाषा नसेल तर मनुष्य बोलेल कसा, संवाद साधेल कसा. एक चित्रलिपी फक्त तिथे अस्तित्वात राहू शकते. भाषेचा जन्म गरजेतून निर्माण झालेला आहे आणि त्या गरजेतून नंतर ती आपली मातृभाषा बनते. कुणालाही आपल्या आईचा अभिमान असू वाटायलाच हवा अशी परिस्थिती असते. असायलाच पाहिजे प्रत्येकाला आपल्या आईचा अभिमान. मी तर आई या विषयावर एक खूप मोठं पुस्तकही प्रकाशित केलेलं आहे. तुमच्यापैकी काहींनी ते बघितलं असेल नसेल,
पण आई हा आपल्या जीवाचा प्राण असतो, आपल्या काळजाचा ती धडकन असते. तसंच ते स्थान आपण भाषेला दिलेलं आहे. मातृभाषा म्हणतो आपण. आईला आपण मातेचं स्थान दिलेलं आहे. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनीच आपापल्या भाषेच्या संदर्भामध्ये अतिशय आग्रहीचा सोडाच, परंतु अतिशय हळवं सुद्धा राहिलं पाहिजे. तर भाषा गमावली म्हणजे काय होतं? भाषा गमावली म्हणजे आपण आपल्या स्वतःला गमावतो, आपली संस्कृती गमावतो, आपलं संचित गमावतो, आपलं अस्तित्व गमावतो, अशी परिस्थिती निर्माण होते. आजच्या घटकेला आपल्या देशातल्या 5 भाषा अशाच लुप्त झाल्या या अलीकडच्या 5 वर्षात, आणि 196 भाषा लुप्त होण्याच्या मार्गावर आहे, असं भाषाशास्त्रज्ञ सोनल कुलकर्णी एका व्याख्यानात नमूद केल्याचं मला नुकतंच वाचनात आलं. तर हे काही केवळ एक भाषा मृत्यूपंथाला गेली, मृत्यू पावली, भाषा संपली, तिचं अस्तित्व नष्ट झालं म्हणजे एका संपूर्ण मानव समूहाचं अस्तित्व सुद्धा नष्ट होण्यासारखी परिस्थिती असते, हे आपण लक्षात घ्या. आपलं सगळं जीवन, आपलं जगणं, आपण जगणं हा शब्द जास्त योग्य आहे, आपल्या जगण्याची सुरुवातच आपल्या भाषेतून होते. ती जी असते ती आपल्या जगण्याची सुरुवात करणारी जी भाषा असते, फक्त त्या या शब्दाला भाषेचा कुठलाही स्पर्धा नाही, ती भाषांच्या पलीकडची भाषा आहे. एका नवजात बालकाने आईला दिलेली ती हाक आहे, त्याच्यानंतर जे सगळं आहे ते आपली भाषा आहे. आणि भाषेच्या संदर्भामध्ये म्हणून आपण मी जे म्हटलं की आपण आग्रही असलं पाहिजे, आपण हळवं सुद्धा असलं पाहिजे. मराठी भाषेचा मी अतिशय कट्टर पुरस्कर्ता आहे, पण मी मराठी भाषेच्या संदर्भात नाहक पुरस्कर्ता नाही. माझ्या मनामध्ये अबू आझमी किंवा राज ठाकरे भाषेच्या संदर्भामध्ये नाही, हे लक्षात ठेवा. मी अन्य भाषांचा आदर करायचं शिकलेलो आहे. माझं शिक्षण हे पूर्ण मराठीतून झालेलं आहे. मी 1970च्या दशकातल्या गोष्टी सांगतोय तुम्हाला, 60च्या दशकातल्या गोष्टी सांगतोय, ज्या काळामध्ये मॅट्रिकची परीक्षा द्यायला 5-5, 10-10 किलोमीटर जाऊन जिथे परीक्षेचं केंद्र असेल तिथे 8-10 दिवस मुक्काम करून भाषा परीक्षा द्यावी लागे, अशा पद्धतीच्या शिक्षणाच्या सोयी होत्या. जिल्हा परिषदांच्या शाळेत माझं शिक्षण झालं. माझी नर्स होती. माझी आई ज्या ठिकाणी पोस्टिंग होत असे त्या काळामध्ये, त्या गावांची नावं कदाचित नकाशावर सुद्धा नव्हती तेव्हाच्या. इतकं ते अप्रागतिक अशा परिस्थितीत माझं शिक्षण झालेलं आहे. पण तरीही या मराठी भाषेने मला काय नाही दिलं. या मराठी भाषेने मला पत्रकारितेमध्ये एक स्थान दिलं. मी कधी आयुष्यात कल्पनाही केली नव्हती की मला लोकसत्तेसारख्या वृत्तपत्रात नोकरी मिळेल. लोकसत्तेसारख्या वृत्तपत्रामध्ये एक साधा वार्ताहर ते एका आवृत्तीचा संपादक असा माझा प्रवास झाला. जवळजवळ 45 देश मला वृत्त संकलनाच्या निमित्ताने फिरता आलं. महाराष्ट्राच्या गेल्या 40 वर्षाच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासाचा साक्षीदार बनण्याचं एक भाग्य, संधी मला केवळ पत्रकारितेमुळे मिळाली. आणि पत्रकारितेमुळे का मिळाली, तर ती माझं त्या भाषेवर असलेली हुकमत जी होती, पकड जी होती, त्या भाषेविषयीची माझी जी कळकळ होती, आस्था होती, प्रेम होतं, त्या सगळ्यातून जी काही माझी कॉपी अतिशय निर्दोष अशा पद्धतीने लिहिली जायची, त्याच्यातून मला हा एवढा मोठा वाचक वर्ग मिळत गेला, मान्यता मिळत गेली. भाषेबद्दल आक्रस्ताळी भूमिका नसल्यामुळे मी मराठीतही लिहिलं, हिंदीतही लिहिलं, इंग्रजीतही लिहिलं. सांगायचं तात्पर्य हे आहे की मातृभाषा ही आपल्याला खूप काही देत असते, पण आपल्याकडे सध्या समाजाच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये आपला एक असा समज झालेला आहे की मराठी भाषा दुय्यम आहे, तो आपल्या मनातून काढून टाकला पाहिजे. मराठी भाषेमध्ये ज्ञानाचे अनेक प्रवाह उपलब्ध आहेत. मूलभूत अशा पद्धतीचं ज्ञान सुद्धा मराठीमध्ये उपलब्ध आहे. आपला प्रॉब्लेम काय झालेला आहे की आपण शिक्षणाच्या सुलभीकरण आणि सार्वत्रिकीकरणाच्या नादामध्ये
शिक्षणाचा ज्ञान हा पायाच हरवून टाकला आणि माहिती हा ठेवला. आम्हाला माध्यमिक शाळेमध्ये असताना व्युत्पत्तीशास्त्र शिकवलं गेलेलं आहे. मूळ व्याकरण न शिकवलं गेल्यामुळे प्रश्न असा निर्माण झालेला आहे भाषेच्या संदर्भातच नाही, एकूणच सगळ्या विषयाच्या संदर्भात, पण आता आपण भाषेच्या संदर्भात बोलतोय की आमची भाषेविषयीची आस्था ही पुढच्या पिढीपर्यंत पोहोचूच शकलेली नाही, हे आपण लक्षात घेतलेलं पाहिजे. प्रत्येक शब्दाला एक जन्म असतो, उत्पत्ती असते, त्याला एक अर्थ असतो, त्याला एक भाव असतो, त्या प्रत्येकाचं एक शास्त्र असतं. अमुक एक शब्द म्हणजे अमुकच एक भाव व्यक्त झाला पाहिजे. प्रवीण म्हटल्याच्या नंतर कुशाग्र हा अर्थ समोर आला पाहिजे, हा त्याचा अर्थ आहे. प्रवीण नावाच्या खाली तुम्हाला ढ हा अर्थ समोर आणता येणार नाही. पण हे आम्ही आमच्या शिक्षण पद्धतीमध्ये जे काही गमावलं, शिक्षणाच्या सुलभीकरण आणि याच्यामध्ये सार्वत्रिकीकरणामध्ये, त्याच्यामुळे आपण भाषेपासून आपण आपली मुलं आपणच तोडली, आपल्या शिक्षण पद्धतीनेच तोडलेली आहे. लक्षात ठेवलं पाहिजे. आपली शिक्षण पद्धती हा एक आपल्या भाषेच्या समोरचं एक फार मोठं आव्हान आहे. मी अनेक मराठी भाषेचे अनेक शिक्षक, प्राध्यापक बघतो, त्यांचं मराठी अतिशय वाईट आहे. त्याचं कारण काय असावं? तर त्यांना भाषा ही मूलभूतपणे शिकवलीच गेलेली नाही. असे मराठीचे शिक्षक किंवा कुठल्याही भाषेचे शिक्षक मुलांना काय भाषेच्या संदर्भामध्ये आस्था निर्माण करू शकतील, काय भाषेच्या संदर्भात मूलभूतपणे शिकवू शकतील? तर आपला कळीचा मुद्दा जो आहे की जिथे भाषा शिकायला सुरुवात होते, भाषेचा पहिला संस्कार घरात होतो, आईचा होतो, वडिलांचा होतो, नातेवाईकांचा होतो, आणि त्यानंतरचा संस्कार करण्याची जबाबदारी ज्या शिक्षण व्यवस्थेवर आहे, ज्या शिक्षकांवर आहे, तिथे शिक्षणाच्या सुलभीकरण आणि सार्वत्रिकीकरणामुळे शिक्षणाचं पूर्ण स्वरूप बदलून गेलेलं आहे. त्यामुळे काय झालेलं आहे की विद्यार्थी, आता मी इथे औरंगाबादला एक महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या पत्रकारितेच्या अभ्यासक्रमाला शिकवायला जातो. पूर्वीही मी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा विदर्भ विभागाचा प्रमुख होतो. मी अनेक विद्यापीठात शिकवायला जातो, मी अनेक संस्थांमध्ये बोलायला जातो, मी अनेक ठिकाणी व्याख्यानं द्यायला जातो. पत्रकारितेच्या तिथे अभ्यासक्रमाला आलेल्या विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे छोटे छोटे सुद्धा शब्द माहित असतात. काय वाटेल ते. आता परवाच्या दिवशी मी बातमी ऐकली की अमरावतीमध्ये धुक्याची चादर पसरली. आम्ही मुलांना हे सुद्धा शिकवलेलं नाहीये की चादर अंगावर पांघरायची असते, अंगावर ओढून घ्यायची असते. चादर काय आपण माणसाच्या आतमध्ये पांघरतो का? अमरावतीच्या आतमध्ये धुक्याची चादर कशी काय पांघरली जाईल? अमरावतीवर धुक्याची चादर अशा पद्धतीचं आहे. तर आपल्याला सांगायचं माझं तात्पर्य आहे की आपला मुख्य पहिला जो आपल्या मराठी भाषेच्या समोरचं जे आव्हान आहे, जो शत्रू आहे मराठी भाषेचा, ती आपली शिक्षण पद्धती आहे. आणि त्या शिक्षण पद्धतीमध्ये सुधारणा करण्यासाठी, त्या मुलांना भाषेची गोडी लावण्याची खूप मोठी जबाबदारी शिक्षकांवर आहे. मी एकट्या शिक्षकांना दोष देत नाहीये. माध्यमांनी तर मराठी भाषेची वाट लावली. मराठी नाही, सर्व प्रादेशिक भाषांच्या संदर्भामध्येच हा मुद्दा लागू होतो. ते काय बोलतील आणि काय नाही याचं काही सांगताच येत नाही. मराठी भाषा ही जर माध्यम जी बोलतात, माध्यमांमध्ये जी मुद्रित माध्यमांमध्ये प्रकाशित होते, वृत्तवाहिन्यांवर जी आपल्याला ऐकायला मिळते, ती मराठी भाषा जर योग्य असेल तर मराठी मरणपंथाला लागणं स्वाभाविक आहे. थंडी वाढताना दिसत आहे. ही कुठलं मराठी आहे? मी अशी एक 50 उदाहरणं तुम्हाला सांगू शकतो, काढलेली आहे याच कॉम्प्युटरमध्ये, या डेस्कटॉपमध्ये ती आहे. एक 8 दिवस सलग मी विविध मराठी वृत्तवाहिन्या ज्या आहेत, मी न्यूज चॅनल्स म्हणत नाही, मराठी वृत्तवाहिन्या असं म्हणतो, प्रकाश वृत्तवाहिन्या. या प्रकाश वृत्तवाहिन्या ऐकत असते 8 दिवस सलग सतत ऐकून मी एक 80-90 शब्दच असे काढलेत की जे अतिशय चुकीच्या पद्धतीने वापरले जातात. आता हे जर माझ्या कानावर पडत असेल तर ते माझ्या डोक्यात काय शिरतंय, तर ते मुळातच चूक शिरतंय. आमच्या माध्यमांची, आपल्या माध्यमांची
जी मूळ भाषेची जबाबदारी जी आहे, अचूक शब्दामध्ये बातमी सांगितली पाहिजे, लिहिली पाहिजे, ती जबाबदारी माध्यम विसरलेली आहे. हे अतिशय वाईट आहे. बरं, हे केवळ मराठीत नाही, हे मी पुन्हा पुन्हा सांगतोय तुम्हाला, हे सर्वच भाषांमध्ये आहे. काय वाटेल ते बोलतात. बेकायदेशीर बांधकाम पाडले म्हणजे बांधकाम काय बेकायदेशीर आणि कायदेशीर अशा दोन प्रकारचं असतं का? ज्यांना आदेश निर्देश याच्यातले फरक माहित नाहीत. माध्यमांनी सध्या जे काही मराठी किंवा जी काही भाषा माध्यमांमध्ये बोलली जाते ती अतिशय चिंतेची बाब आहे. मी साधारण 2012-13 पर्यंत देशातल्या बहुतेक सगळ्या प्रमुख वृत्तवाहिन्यांवर जात असे. मराठी सोबतच हिंदी आणि इंग्रजी सोबत सुद्धा जात असे आणि मी तिथल्या अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असे, चर्चांमध्ये होत असे, बाईट देत असे, अमुक करत असे, तमुक करत असे आणि माझी सतत तिथे त्या भाषेच्या संदर्भामध्ये त्या लोकांच्या मागे माझं टुमणं लागायचं असायचं की तुम्ही चूक मराठी बोलताय, तुम्ही असं मराठी बोलू नका. शेवटी एका प्रकाश वृत्तवाहिनीच्या एका संपादकाने मला असं सांगितलं की तुमच्या ज्येष्ठत्वाचा मान आम्ही राखतो, पण एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही जे बोलतो ते मराठी लोकांना समजतं आणि जे समजतं तेच आम्ही बोलतो, म्हणून आम्ही जे बोलतो तीच मराठी भाषा आहे. एका हिंदी प्रकाश वृत्तवाहिनीच्या अँकरनी मला हेच सांगितलं होतं. तिच्याकडे मी दिल्लीत असताना जेवायला गेलो तेव्हा मी त्यांना म्हटलं की आप क्यों हिंदी इतना गलत बोलते हो? तर तिने मला सांगितलं होतं की हम जो कहते हैं वो लोग समझते हैं और जो लोग समझते हैं वही हम कहते हैं. त्या दिवशीपासून मी माझ्यापुरता निर्णय घेतला की आता वाहिन्यांवरचं आपला जे काही प्रगटीकरण जे आहे, आपण जे दिसतो, सहभाग जो आहे तो बंद करायचा. आपल्यावर जो एक मुळामध्ये गैरसमजच करून देण्यात आलेला आहे की आपली जी मातृभाषा असते त्या मातृभाषेतून आपल्याला शिक्षणाचे दरवाजे खुले होऊ शकत नाहीत. ज्ञानाची भाषा केवळ इंग्रजी याच आहे, अशा पद्धतीचा जो अतिशय अमिट असा संस्कार आपल्यावर केला जातो, तो खराही आहे काही अंशी, पण तो पूर्ण खरा आहे असं नाही. तुम्हाला मी सांगतो, न्यूटनने त्या सगळं संशोधन मातृभाषेत केलेलं आहे. मला मराठीतले अनेक नामवंत लेखक, कलावंत असे माहिती आहेत की ज्यांचं प्राथमिक माध्यमिक शिक्षण मराठीत झालेलं आहे, पण पुढे ज्या क्षेत्रामध्ये त्यांनी करिअर केलं त्या क्षेत्रामध्ये त्यांनी यशाचं शिखर गाठलेलं आहे, आपल्याला विसरता येणार नाही. अशी अनेक नावं आहेत. तर सांगायचा भाग असा की आपण आपल्या मातृभाषेच्या संदर्भामध्ये जो एक ठामपणा, जी एक आस्था, जी एक कळकळ आपल्याला असायला हवी असते, ती आपल्यामध्ये नाहीये. हे आपल्या समोरचं दुसरं आव्हान आहे. माध्यम हे तिसरं आव्हान आहे. चौथं आव्हान सरकार आहे. आपल्या संसदीय लोकशाहीमध्ये आपल्याकडे अतिशय वाईट भाग असा झालेला आहे की सर्व जबाबदारी आपण सरकारवर टाकून मोकळे. सरकारने अमुक केलं पाहिजे, सरकारने तमुक केलं पाहिजे. सरकार हे करत नाही हे 100% खरं आहे. मराठीच्या संदर्भात तर सरकारची भूमिका, मी आता कधीपासून, मी 1977 साली पत्रकारितेत आलो. 1980-81 पासून मी विधिमंडळ वृत्तसंकलन करतोय. 1984 पासून मी राजकीय वृत्तसंकलनाच्या क्षेत्रात आहे. म्हणजे 1981-82 पासून मी कॉरिडॉर ऑफ पॉवर मध्ये सत्तेच्या दालनात वावरतो आहे. सत्तेचं दालन म्हणजे काय असतं? सत्तेचं दालन म्हणजे मंत्रालय असतं, सरकार असतं, प्रशासन असतं. अजून एक उदाहरण सांगतो. सरकार आणि प्रशासन याच्यातला भेद आपण विसरून गेलेलो आहोत. आपण सर्रास असं
वाचतो किंवा ऐकतो की तो सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी हा सरकारचा नसतो, तो प्रशासनाचा असतो. सरकार म्हणजे निवडून दिलेल्या लोकांचं विशिष्ट मुदतीसाठी धोरण निर्मितीसाठी स्थापन झालेलं मंडळ म्हणजे सरकार असतं. या देशातल्या कुठल्याही सरकारला दर 5 वर्षांनी निवडणुकीला सामोरं जावं लागतं. राज्यसभा आणि विधानसभा परिषदेच्या सदस्यासाठी 6 वर्ष. त्याला जनतेच्या परीक्षेला समोर जावंच लागतं. जनतेकडून त्याला तितकी मतं मिळाल्याशिवाय तो विजयी होत नाही आणि पुन्हा सरकार स्थापन करू शकत नाही. सरकार हे धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी असतं, जनहिताचे निर्णय घेण्यासाठी असतं. आणि या सगळ्या धोरणांची, या निर्णयांची अंमलबजावणी करणारी जी यंत्रणा असते ती नियुक्त केलेली असते, ते प्रशासन असतं. प्रशासनातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते, म्हणून त्यांना सेवानिवृत्त म्हटलं पाहिजे. आपण कुणालाही माजी म्हणून टाकतो. माजी IAS अधिकारी, माजी IPS अधिकारी, माजी मंत्री. सरकार आणि प्रशासन मधला जो भेद आहे तो माध्यमांनी अलीकडे पूर्णपणे मिटवून टाकलेला आहे. तर हे मी जे आधी 2-3 उदाहरणं दिली की छोटे छोटे पण महत्वाचे मूलभूत असे मुद्दे. तुम्ही सगळे आजची वृत्तपत्र काढा, अमुक अमुक सरकारी अधिकाऱ्याला अटक. अधिकारी सरकारी नाहीये, हो सरकार नाहीये. अधिकारी प्रशासन आहे, कर्मचारी प्रशासन आहे, शिक्षक प्रशासनाचा भाग आहे. मी अनुदानित आणि शासकीय शाळांच्या शिक्षकांबद्दल बोलतोय, विना अनुदानित शाळांच्या शिक्षकांविषयी नाही बोलत. मी आता परवाच ते लिहिलेलं आहे. तर हे आपण विसरून गेलेलो आहोत. मी जे सांगत होतो जिथून इकडे आलो ते विशेषतः महाराष्ट्रामध्ये आपली सरकार जी आहे, आपलं सरकार जे आहे ते सरकार भाषेबद्दल आग्रहीच नाहीये. आपल्या सरकारने केवळ मराठीतून पाट्या लावा असं म्हटलं तर केवढा गहजर झाला. तुम्ही दक्षिणेत जाऊन बघा, दक्षिणेतलं सरकार असं तुमचं चालू देतील. तुम्ही म्हणजे आपण एखाद्या मराठी माणसाने जरी दक्षिणेतल्या एखाद्या राज्यात जाऊन व्यवसाय सुरू केला तरी आपल्या दुकानावरची पाटी, आपल्या व्यवसायाच्या ठिकाणची जी पाटी आहे, कार्यालयावरची पाटी ही त्या त्या राज्याच्या भाषेतच असावी लागेल. इतर राज्यातले विशेषतः दक्षिण भारतातील राज्यातले लोकप्रतिनिधी हे त्यांच्या भाषेच्या हक्काबद्दल, त्यांच्या भाषेच्या अस्मितेबद्दल अतिशय जागरूक असतात. आपण भाषा हा फक्त एका आता 2 पक्षांचा विषय समजतो आहोत. हे राजकीय व्यासपीठ नसल्यामुळे मी कुठल्या पक्षाची नावं घेत नाही. भाषेच्या संदर्भामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या मराठी राज्यामध्ये राजकीय एकी नाही. हा पक्ष समजतो की आम्ही राष्ट्रीय आहोत, आम्हाला मराठीशी काही घेणं देणं नाही. दुसरा पक्ष म्हणतो मराठी बाणा हाच आमचा फक्त आग्रह आहे, आणि सत्तेत आले की ते तो विसरून जातो, तो भाग वेगळा पुन्हा. तर ही राजकीय जागृतीचा जो भाग आहे हा फार कळीचा मुद्दा आहे. मी लोकसभा बघत होतो, लोकसभेचं वृत्तसंकलन करत असताना बघितलेलं आहे. तामिळनाडू असो का आंध्र असो का कर्नाटक असो, 12, 15, 18 आमदार खासदार, 12, 15, 18 सदस्य लोकसभा बंद पाडायचे, ते त्यांच्या भाषेत घोषणा द्यायचे. आपल्या लोकप्रतिनिधींना आपल्या इकडच्या महाराष्ट्रातल्या राजकीय लोकप्रतिनिधींना दिल्लीत गेल्याच्या नंतर मराठीत बोलायची लाज वाटते. आपल्याला हॉटेलमध्ये गेल्याच्या नंतर मराठीमध्ये जेवणाची ऑर्डर देण्याची लाज वाटते. वी नेव्हर स्पीक इन मराठी इन एनी ऑफ द इवन महाराष्ट्र हॉटेल. दक्षिणेतला माणूस तसा करत नाही. पंचतारांकित हॉटेलमध्ये जाऊन मराठीमध्ये जर बोललं तर
तो अडाणीपणा समजला जातो. आपले राजकीय प्रतिनिधी सुद्धा मराठीत बोलत नाहीत पंचतारांकित हॉटेलमध्ये, आणि सामान्य माणूस सुद्धा, सामान्य माणूस तर पंचतारांकित हॉटेलमध्ये जाऊ शकत नाही, तो भाग वेगळा. किती भाषेच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये अनास्था आहे, मराठी मुलखात किती अनास्था आहे. आपल्या राज्यामध्ये मराठी भाषा हा निवडणुकीच्या प्रचाराचा मुद्दा कधी झालेलाच नाहीये. याचं कारण आपल्या राजकीय पक्षांना हे 100% माहिती आहे की मराठी हा मुद्दा, या मुद्द्यावर आपण जर प्रचार केला तर आपल्याला मतदान मिळणार नाही, मत मिळणार नाहीत, मतदान होणार नाही. मराठी भाषेच्या आपल्या आजच्या पडझडीला, मराठी भाषेचा संकोच होण्याला, जे काही जण म्हणतात मराठी भाषेची मरणपंथाकडे वाटचाल सुरू झाली आहे, त्या परिस्थितीला आपलं राज्य सरकार आणि आपलं प्रशासन हे अशा पद्धतीने जबाबदार आहे. तुम्ही एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याकडे जा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा तो अधिकारी असू द्या का केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अधिकारी असू द्या, त्याच्याकडे गेल्यावर मराठीत बोलायला माणसाकडे तो तुच्छतेने बघतो. पण जर हेच एखादा येऊन स्मार्टली इंग्लिश मध्ये बोलायला लागलं तर त्याच्याकडे तो लगेच लक्ष देतो. राज्यकर्ते जेव्हा भाषेच्या संदर्भामध्ये आग्रही नसतात, आपल्या महाराष्ट्राच्या सरकारला दक्षिणेतल्या राज्याप्रमाणे मराठी ही भाषा व्यवहाराची व्हावी असं वाटतच नाही. आणि जे वाटतं ते फार वरपांगी आहे. मी अतिशय अनुभवांती हे बोलतो, हे लक्षात घ्या तुम्ही. आपण महाराष्ट्राचा कारभार मराठीतून चालणार अशा घोषणा केल्या, विधिमंडळात ठराव केले. पण आता कोविडच्या संदर्भामध्ये निघालेलं प्रत्येक पत्रक मी बघत होतो, बारकाईने बघत होतो, सगळं इंग्रजी. मंत्रालयात सचिव आणि वरच्या पातळीचा कारभार सगळा इंग्रजी, जिल्हाधिकारी आणि त्याच्यावरचा सगळा कारभार इंग्रजी. आपण अजून उच्च न्यायालयाची भाषा सुद्धा मराठी करू शकलेलो नाही. न्यायालयांची, त्याच्या कनिष्ठ न्यायालयांची सुद्धा भाषा अजून आपण मराठी करू शकलेलो नाही. आपले राज्यकर्ते कितीही काहीही सांगत असले तरी आपले राज्यकर्ते मराठी भाषेच्या प्रेमाबद्दल, मराठी भाषेच्या आग्रहाबद्दल पुरेसे गंभीर नाही, हे अतिशय कटू सत्य आहे. आपली रस्त्यावरची भाषा कोणती आहे? तुम्ही नांदेडला गेल्याच्या नंतर रिक्षावाल्याला किधर चलता है क्या असं विचारता ना. नागपूरला उतरल्याच्या नंतर तुमची रस्त्यावरची भाषा कुठली असते? मुंबईला उतरल्या, मुंबईचं आपलं अस्मिता आहे. टॅक्सीवाल्याला आपल्याला एअरपोर्टला उतरल्याच्या नंतर सांगायला लागतं दादर जाना आहे. हे तुम्ही दक्षिणेत करून बघा, हे नाही होणार. याचं कारण मग आम्ही जसं म्हणालो तोच आहे. मी तुम्हाला एक अनुभव सांगतो पुन्हा. इम्पॅक्ट ऑफ चेंजिंग नेटवर्क या विषयावर मला एक आंतरराष्ट्रीय फेलोशिप मिळाली होती, अभ्यास वृत्ती मिळाली होती. सहज जाता जाता म्हणून सांगतो, ती मिळवणारा मी एकमेव मराठी पत्रकार आहे. आणि त्याच्यासाठी मला बरंच मध्य युरोपमध्ये, शेनेगन कंट्रीज मध्ये खूप फिरायचं होतं. साल्झबर्ग हे ऑस्ट्रियामधले एक गाव आहे. 16व्या शतकात त्या गावचे एक ग्रस्त होते धर्मगुरू, ते पोप झाले आणि मग त्यांनी ती संस्था उभारलेली आहे. तर ते शनिवार रविवार आम्ही आजूबाजूच्या देशांमध्ये फिरत असतो. तिकडची रेल्वे व्यवस्था अतिशय चांगली आहे. आणि एकदा $22 तिकीट काढलं की ते 15 दिवस, 2-3 आठवडे तुम्ही कुठल्याही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा लाभ त्या याच्यामध्ये घेऊ शकता आणि कितीही फिरू शकता. तर आपण दक्षिणेतल्या लोकांनाच म्हणण्याचं काही कारण नाही, हे सांगतोय. तर एकदा आम्ही जर्मनीत जायचं ठरवलं, म्युनिकला जायचं ठरवलं. आम्हाला कॉन्सन्ट्रेशन कॅम्प बघायचे होते आणि आम्ही वर्कशॉपच्या आयोजकांना विनंती अशी केली
की आम्ही दरवेळेस रविवारी रात्री परत येतो, यावेळेस आम्ही सोमवारी रात्री परत येतो, तुम्ही ती कार्यशाळा जी आहे ती एक दिवस वाढवा. आणि भारत आणि पाकिस्तान आणि असे आम्ही काही प्रतिनिधी जे होतो, आशियन ग्रुपचा मी चेअरमन होतो तिथे, असे आम्ही 5-6 जण एकत्र फिरायचो. त्यांना आम्ही विनंती केली तर आम्हाला तिथे आमचा जो मेंटर होता, मार्गदर्शक जो होता, त्यांनी आम्हाला सांगितलं की जर्मनीत फिरताना तुम्हाला कदाचित भाषेची अडचण येईल. म्हटलं का? वी कॅन स्पीक इंग्लिश, वी हॅव नो प्रॉब्लेम. म्हणे प्रॉब्लेम इज विथ देम. तुम्ही जिथे जाल तिथला प्रत्येकच माणूस तुमच्याशी इंग्रजीमध्ये बोलेल अशातला भाग नाही. तर अमुक अमुक ठिकाणी चालतो का, हे असे काही वाक्य त्यांनी आम्हाला इंग्रजीमध्ये जर्मनीत जे आपण उच्चार लिहून देतो म्हणतो, उच्चार तसे लिहून दिलेले होते. ही भूमिका तिथल्या सरकारने सुद्धा मान्य केलेली आहे. पण हे सगळं जे आहे हे आपल्या महाराष्ट्राला, मराठीच्या सरकारांना, मराठीच्या नेतृत्वाला हे पचनी पडत नाही. लगेच मतांचा प्रश्न येतो, कारण मतातून सत्ता मिळणार असते. तर हे एक आव्हान मराठी भाषेच्या समोर आहे. याच्यासाठी आपण जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी असे निवडून दिले पाहिजे की जे मराठीबद्दल आग्रही असतील आणि ते मराठीचा मुद्दा पकडतील. अर्थात मराठीच्या मुद्द्यावर खूप आग्रही असणारे पक्ष सत्तेत आल्याच्या नंतर काय दिवे लावतात ते सध्या दिसतच आहे, पण मला राजकीय काही बोलायचं नाहीये. शेवटचा एक मुद्दा सांगतो. बदलता तंत्रज्ञान आणि यंत्रज्ञान जे आहे ते सुद्धा याला बरचसं कारणीभूत आहे. शेवटचे 2 मुद्दे फक्त. यंत्रज्ञानाने आपणच नाही, सगळ्याच प्रादेशिक भाषांच्या अस्तित्वाचा मुद्दा निर्माण केलेला आहे. इंग्रजी आणि तेही अमेरिकन. मी कलरचं स्पेलिंग COLOUR शिकलेलो आहे. मार्टिन अँड रेडच्या ग्रामर मधून शिकलेलो आहे, विरकरांच्या डिक्शनरीतून शिकलेलो आहे. आता ते COLOR झालंय. पुन्हा तोच मगाचा मुद्दा. आम्ही जे बोलतो ते समजतं, आम्ही जी भाषा बोलतो तशी ती लोकांना समजते. हे सगळं अमेरिकन जे आलं आपल्याकडे भाषेमध्ये, इंग्रजीमध्ये, आणि तंत्रज्ञान जे बदललं, मग LOL, ASSP काय ते as soon as possible, हे सगळे जी भाषेचे लघुरूप आली, संक्षिप्त रूप आली, आणि ती विशेषतः इंग्लिशमध्ये आली, आणि ती अगदी तुम्ही ज्या गावात, हे आता मुलांनी ज्या गावाचा संदर्भ दिला, त्या गावच्या शाळेत शिकणाऱ्या मुलाला सुद्धा ती कळतात. आणि काय बोलतो आपण, डिलीट मारलं म्हणजे काय? तर भाषेच्या आणि या तंत्रज्ञानाच्या मुळे भाषेच्या अस्तित्वावर खूप मोठी प्रश्नचिन्ह लागलेली आहे. अनेक प्रश्नचिन्ह. बोलणं बदललं, लिहिणं बदललं. लिहिणं तर हाताने म्हणजे हस्ताक्षर राहिलेलंच नाहीये. माझ्या पिढीपासूनच त्याचा हस्ताक्षराचा लोप होत गेला. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा सांगतो. मग या अनुषंगाने काही तुम्हाला प्रश्न विचारायचे असले तर तुम्ही आनंदाने विचारा. मला एक सांगा की तुमचा माझा दृष्टिकोन काय? तुमची माझी काही जबाबदारी आहे का नाही? तुमची माझी जबाबदारी काय आहे? आपण एक मराठी माणूस म्हणून मराठी भाषेसाठी काय करतो? मी ग्रामीण महाराष्ट्राबद्दल बोलत नाही, परंतु शहरी आणि निमशहरी महाराष्ट्राबद्दल नक्कीच बोलेल. पण आता ते ग्रामीण भागातही आलं. आपण आपली मुलं मराठी शाळेत घालतो का? लाज वाटते आपल्याला. मला एक गंमत सांगतो. मराठी भाषेच्या त्या काळातल्या आंदोलनामध्ये माझ्यासोबत माझे 3 पत्रकार मित्र खूप सहभागी होत असत. आमचं खूप
कौटुंबिक अशा पद्धतीचं नातंही निर्माण झालेलं होतं दरम्यान. तर ते तेव्हा कोलते डॉक्टर भाऊसाहेब कोलतेंच्या सोबत वगैरे आम्ही उपोषणाला बसलो, तेव्हा आम्ही सगळ्यांनी तावातावानी निर्णय असा घेतला की आपल्या मुलांचं किमान मराठी आणि आपलं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण जे आहे ते मराठीमध्ये आपण केलं पाहिजे. पुढे इंग्रजी ही ज्ञान भाषासाठी त्यांना पुढचं शिक्षण मोकळं सोडूया, ते इंग्रजीतून शिक्षण घेतील. तुम्हाला सांगतो, आपल्या अपत्याला मराठीतून प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण देणाऱ्या चौघांपैकी मी एकटा होतो. माझी मुलगी मराठीतून शिकली, पुढे मग ती इंग्रजी माध्यमात गेली, तिला इंग्रजी सुरूही झालं दरम्यान. आमच्या घरचंही वातावरण वाचनाचं होतं, तिथूनच ती इंग्रजी वाचायला सुरुवात झालेली होती. ती एका मल्टीनॅशनल मध्ये आहे वगैरे वगैरे, तो सोडून. आपण किमान आपली मातृभाषा आपल्या मुलांना यावी याच्यासाठी किती प्रयत्न करतो? मराठी वातावरणाला प्रोत्साहन देतो का आपण? आपण किती लोक मराठी गाणी ऐकतो एवढं सांगा. हिंदी तर गाणी सगळेच ऐकतो. दिवसातून एखादा तरी तास आपण मराठी गाणी ऐकतो. आपण मराठीतून एक वाक्य शुद्ध मराठीतून बोलतो का? आपण अतिशय चूक पद्धतीने मराठी बोलतो. आपण आपल्यापासून सुरुवातच करत नाही. मराठी मालिका, या मराठी प्रकाश वृत्तवाहिन्या इतक्याच मराठीच्या मारेकरी आहेत. काय बोलतात, काय करतात, कशी मराठी येते यांची. विनू या हा शब्द, विनू आणि या असा वेगळा वेगळा आहे. तो रस्व करून वापरला जातोय. नाती विनू या किती, म्हणजे ही तर उदाहरण जर सांगायची झाली तर मला शेकड्यांनी सांगता येतील. आपण साधे मराठी गाणं ऐकायला तयार नाही, मराठी भक्तिगीत ऐकायला तयार नाही. आपण सकाळी उठल्यावर पूर्वी आमच्या लहानपणी आकाशवाणीवर भक्तिगीत लागत असत आणि ती घरोघर ऐकली जात असत. आता 2 दिवसापूर्वी मी माझ्या एका मित्राच्या घरी होतो. तिथे पहाटे 6 वाजता रेडिओ सुरू होता, पण त्याच्यावर भक्तिगीत नव्हती, हिंदी गाणं गीत सुरू होती. उच्च शिक्षित आहेत ते लोक. 3 मजली बंगला, मर्सिडीज वगैरे अशा पद्धतीचं त्याचं जीवनशैली आहे. आपण काय केलेलं आहे की आपणच आपल्या मनातून मराठीला फारकत दिली. मी मराठीत पत्रकारिता केली हे सांगायची लाज वाटते लोकांना. मी मराठी वृत्तपत्राचा प्रतिनिधी आहे, हे पेपर म्हणतात. दिस इज अ पीस ऑफ पेपर. न्यूज पेपर म्हणजे वृत्तपत्र होतं. आपल्या घरात आपल्या मुलावर पहिला संस्कार आपण काय करतो, तो पेपर. आपणच आपल्या भाषेचे मारेकरी आहोत. आपल्यापासून आपण सुरू केलेली आहे भाषेची मार. भाषेचा संकोच, भाषेच्या गळ्याला नख लावण्याचं काम आपण आपल्यापासून सुरू केलेलं आहे आणि हे आपण लक्षात घेत नाही आणि नुसते टाहो फोडत राहतो. सरकारने अमुक करायला, अभिजात भाषेचा दर आहे. काय पत्र्या फरक पडणार आहे मला तुम्ही सांगा बरं. प्रामाणिकपणे सांगा. दर्जा मिळावा, चांगलं व्हावं, माझी त्याच्याबद्दल काही तक्रार नाही. पण मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला तर महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस मराठी बोलायला सुरुवात करेल का? नाहक प्रतिष्ठेचे प्रश्न बनवून आपण मराठीच्या संदर्भामध्ये बघतो. आपले इतके गैरसमज आहेत, इतके गैरसमज आहेत. मी आजच तुमच्याशी बोलण्याच्या आधी आकडेवारी काढत होतो. मराठीत इतके आहे, तितके आहे, अमुक आहे, तमुक आहे. जगातली पहिली भाषा जी आहे, नंबर 1 ची भाषा, ती मॅन्ड्रीन आहे, जी चीन आणि तैवान मध्ये बोलली जाते. एखादी भाषा मुख्य भाषा होते म्हणजे काय होतं, त्याच्यात काय लागतं त्या भाषेमध्ये.
हे आपण लक्षात न घेता मराठीविषयी बोलत असतो. मुख्य मुद्दा त्याच्यातला असा आहे की आपण भाषेला जे स्थान मिळवून द्यायला पाहिजे असतं ते आपण मिळवून देण्याचा कधी प्रयत्नच करत नाही. ज्या भाषेची ताकद अर्थव्यवस्थेशी संबंधित असेल, ज्या देशाची ज्या भाषक लोकांच्या हातामध्ये अर्थव्यवस्था असेल, देशाची अर्थव्यवस्था असेल, जगाची अर्थव्यवस्था असेल, ती भाषा जगामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात बोलली जाते असा अनुभव आहे. आपण हे काही करायलाच तयार नाही. शेवटी चीन आणि अरब राष्ट्रांची भाषा ही सगळ्या जगाला का शिकावी लागली हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यांच्याकडे पेट्रोल आहे, यांच्याकडे सगळी अर्थव्यवस्था आहे, सगळं मार्केट आहे. आपण मराठी व्यवहारच मराठीमध्ये करत नाही, आपल्या घरातच करत नाही. तिथून ती सगळी सुरुवात होते. दुसरा एक मुद्दा असतो की सत्ताधारी कोण आहेत या देशावर, या जगावर. कायम अमेरिका, युरोपच्या लोकांनी सत्ता गाजवली, इंग्लंडनी सत्ता गाजवली. म्हणजे मराठी भाषेच्या लोकांनी जगावर सत्ता गाजवण्याचा प्रयत्नच केला नाही किंवा तो प्रयत्न यशस्वी ठरला नाही. शिवाजी राजे आपले आहेत, आपले राजे आहेत. ते जगाचे राजे नाही बनवले, आपण देशाचे राजे नाही बनवले. इंग्लंडची राणी त्यांच्या अखत्यारीतल्या सगळ्या देशांची राणी बनली, हे लक्षात ठेवलं पाहिजे. तर एखादी भाषा प्रभावी होते म्हणजे ती आपल्यापासून सुरुवात करून जेव्हा ती जागतिक आर्थिक आणि सत्तेच्या उलाढालीमध्ये एक प्रमुख भाषा बनते तेव्हा त्या भाषेचं महत्व अनन्यसाधारण होतं. भारताच्या केंद्र सरकारने, भारत सरकारने महाराष्ट्राच्या मराठी भाषेला जागतिक दर्जा देऊ, आपला अभिजात दर्जा देऊन मराठी भाषा ही जागतिक उलाढालीमध्ये एक महत्वाची कामगिरी बजवेल हा बाबडाचा मत आहे. हे असे गैरसमज आपण आपल्या बाळगत असतो. तर आपण आपल्यापासून आपल्या भाषेची सुरुवात केली पाहिजे, प्रकर्षाने सुरुवात केली पाहिजे. अरे नाही, 8 दिवसातून, 15 दिवसातून, वर्षातून 4 मराठी पुस्तकं घ्या. 4 पुड्या कमी खा, 4 पानं कमी खा. महिन्यातून 2च पेज कमी घ्या. 500 रुपयाचं एक पुस्तक खरेदी होतं. आपण हे काही करणार नाही. पुष्पाताई भावे म्हणे, मला परवाच पुष्पाताई भावेंची आठवण झाली, कारण आता माझ्या घरातली पुस्तकं जी आहेत ती डायनिंग टेबलवर, जागाच नाही आता, ती डायनिंग टेबलवर आली. मी नागपूरचं जेव्हा आम्ही दिल्ली सोडली तेव्हा नागपूरचं सामान इथे हरवलं, तेव्हा माझं 4,500-1,000 पुस्तकं मी माझ्या मेव्हण्याकडे सोडून आलो आणि इथे 1,200 पुस्तक घेऊन आलो होतो. आता माझ्या या घरातही जागा नाही. मला पुष्पाताईंची म्हणून परवा खूप आठवण झाली तो डायनिंग टेबलवरचा गठ्ठा बघताना. एक तर पुस्तक घ्या महिन्याला आणि मग आपल्यापासून सुरुवात करून ती अनेकांपर्यंत पोहोचत राहील. एक शेवटी एक चिनी कथा सांगतो आणि थांबतो. एक चिनी झेन म्हणजे संत एका गावात गेला आणि मग गावकऱ्यांनी त्याचं स्वागत वगैरे केलं आणि त्याचं रात्रीच्या प्रवचनानंतर, त्याच्या रात्रीच्या उद्बोधनानंतर लोकांनी तक्रार केली त्या चिनी संताकडे की महाराज, आमच्या गावामध्ये पक्ष्यांची किलबिलच ऐकू येत नाही, आमच्या गावात पक्षीच येत नाही. त्या चिनी संताला मोठं आश्चर्य वाटलं. हे गाव आहे आणि या गावामध्ये पक्षी येत नाहीत, नामतं गाव आहे तरी पक्षी येत नाहीत. अनुभव तर असा आहे की गाव नामतं नसलं तरी पक्षी येतात. तर त्यांनी लोकांना असं सांगितलं की मला तुम्ही 1 दिवस द्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला. दुसऱ्या दिवशी तो गावभर फिरला
आणि संध्याकाळच्या प्रवचनाच्या वेळेस प्रवचन संपल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं लोकांना, मी तुमचं गाव पूर्ण फिरलो, तुमच्या गावामध्ये एकही झाड नाहीये. झाडच नसेल तर ते बहरेल कसं, फळेल कसं? ते बहरणार नाही, फळणार नाही तर मग तिथे पक्षी येतील कसे? पक्षी आलेच, पक्षी येणारच नसतील तर तुम्हाला पक्ष्यांची किलबिल, पक्ष्यांचं गाणं ऐकू कसं काय येईल? दोष तुमचा आहे. तुम्ही गावामध्ये झाडं लावली नाही. तुम्ही झाडं लावा, ती वाढवा, ती वाढतील, मोठी होतील, त्यांना फुलं येतील, त्यांना फळं येतील, त्याच्यावर पक्षी येतील, ते किलबिल करतील. तुमचा गावचा आसमंत जो आहे तो आनंदाने भरून जाईल. मराठी भाषेबद्दल आपण प्रत्येकाने एक झाड होऊन मराठी भाषेची किलबिल सर्वत्र ऐकावल्या पाहिजे, अशी माझी इच्छा आहे. मी एवढं बोलतो आणि थांबतो. तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा. नमस्कार. खूप खूप आभारी आहे सर. खरं म्हणजे डोळे उघडले. मी स्वतःला मराठीतून खूप किती अज्ञानी आहे किंवा किती आपले दोष आहेत, हे माझे दोष आणि मला वाटते आमच्या सर्वांना पण ते लक्षात आलं असेल. आपण खूप सखोल असं मराठीचे जे आव्हाने आहेत ते सांगितलेली आहेत. निश्चितच इतकं सारं ज्ञान आमच्या आजूबाजूला कोणी नव्हतं किंवा आम्ही तशा व्यक्तीच्या संपर्कात आलेलो नाहीत, असंच मी म्हणेन. जसं आपण म्हणालात की आम्हाला म्हणजे जे शिकवलं गेले ते शिकलं. आता तेच आमच्याकडे झालेलं आहे, जे आम्ही शिकलो. तर निश्चितपणे यानंतर प्रयत्न करूयात सर झाड लावण्याचा, म्हणजे मराठीचं वातावरण रोज निश्चितच दरमहा किमान 2 पुस्तकं वाचण्याचा संकल्प मी या ठिकाणी करतो. आणि आपण ज्या काही खंत व्यक्त केलेल्या आहेत त्या खूपच अगदी खरोखर आहेत. आणि हे आता त्याला वेगवेगळी आयाम पण आहे. तो भाग वेगळा सोडूया आपण. पण आपण ज्या काही अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत शिक्षकांकडनं, त्या निश्चितपणे आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. मी माझ्या सर्व शिक्षक मित्रांना विनंती करतो की आपले काही प्रश्न असतील तर विचारायचे आहेत. जवळपास 90 टक्केपेक्षा जास्त शिक्षक लोक आहेत आपल्याकडे. पालक 1-2-3 आहेत. तर माझी विनंती आहे की प्रश्न विचारावे. सरांनी तब्बल तासभराहून जास्तीचा काळ त्यांनी सखोल असं सांगितलेलं आहे की पत्रकारितेच्या संदर्भामध्ये माध्यम सुद्धा खूप दोषी आहेत. खरं आहे, आपलं जे सामान्य ज्ञान वाढते ते त्याच्यामध्येच माध्यमाचा खूप मोठा वाटा आहे. कारण जी लोक वाचत नाहीत किंवा अर्थातच आपण काहीतरी बघतो इकडून तिकडून आणि मग त्याच्यावरूनच आपलं सामान्य ज्ञान वाढते. तर माध्यमामध्ये ज्या बातम्या ऐकतो तर त्याच्यातलंही गांभीर्य सरांनी सांगितलेलं आहे ते खूप खरं आहे. त्याचाही प्रभाव पडलेला असणार आहे. आणि आमच्या कडे सरकारी शाळांमध्ये सर असं असते की रात्र थोडी सोंगे फार. आम्हाला म्हणजे स्वतःच डोकं चालवता येत नाही. ही सुद्धा आमची खंत आहे. जे वरून आले त्या पद्धतीने करावं लागते. शाळेमध्ये अवांतर कामं असतील शिक्षकांना किंवा अन्य काही. आता परिस्थिती अशी आहे की आम्हाला आमच्या शाळा बदलाव्या लागतात. म्हणजे सगळेच शिक्षण आम्ही जर मराठीतून घेतो म्हणलं तर कठीणच होणार आहे. कारण आमच्या ज्या सरकारी शाळा आहेत त्या 4थी-5वी पर्यंतच आहे. म्हणजे 5वीच्या नंतर का होईना पण आमच्या मुलांना आमची शाळा बदलावी लागणार आहे. फार फार तर
5वी पर्यंतच्या शाळा आहेत, त्याहून एकदमच कमी माध्यमिक शाळा आहेत, त्याच्याहून फारच कमी कनिष्ठ महाविद्यालय आहेत मराठी माध्यमातली. किंवा कनिष्ठ माध्यमात कला शाखेत गेलं तर ते शिक्षण मिळू शकते. पण आपल्याकडे आता परिस्थिती कशी आहे, सरकारी नसल्यामुळे सगळं खाजगी संस्थेचं आहे आणि मग तिथं ते संस्था चालक अर्थातच राजकारणी आले तर त्यांच्या त्या मताचंच ते विचार करणार आहेत. म्हणून राजकारणी सुद्धा खूप महत्वाचे आहेत, सरांनी सांगितलेलंच आहे. तर सर, मी खरं म्हणजे आमच्या शिक्षकांकडून एक आश्वस्त करू इच्छितो की नक्कीच यापुढे शुद्ध मराठी असेल किंवा वाचन असेल किंवा शिकवणं असेल, या सगळ्याच गोष्टी आमच्याकडून मराठीची जी आव्हानं आहेत आणि जी शिक्षण क्षेत्रातली आहेत ती आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. मला असं वाटते की आपल्यापैकी कोणाचेही प्रश्न नाही आहेत. तर सरांनी इतकंच भयंकर म्हणजे मार्गदर्शन केलंय की प्रश्न विचारायची काही हिंमतच व्हायली नाही की काय, असं मला वाटते. नाही तरी सर सर हा विचार. शिवाजी सर, हा हा सर सर बोला सर. तुम्हाला शिवाजी बोलण्यासाठी हा हा सर, सर. नमस्कार. सरांनी सांगितल्याप्रमाणे अज्ञान किंवा कमी वाचन, हा, अज्ञान किंवा कमी वाचन म्हणण्याप्रमाणे सुरुवातीच्या ओळीमध्ये जे ठीक झालं आहे, त्याबद्दल ठीक आहे, मी ठीक. दोन प्रश्न आहेत हा. माझे. एक, मी पण प्रायमरी टीचर आहे, एक आमचे कार्य एक सर आम्हाला स्पष्ट करावी लागेल करा. सरांचा आवाज स्पष्ट येत नाहीये काय. आणि इंग्लिश स्कूलचं जे क्रेज झाले सर, ती क्रेज संदर्भात जर असं बोललं तर चांगलं राहील सर. सर सर तुमचा जरा आवाज स्पष्ट येत नाहीये मला. आता सरांना हॅलो काय सर, हा, आलं? आला. आता येत मला आहे मी का सर? ऐकला तुमचा प्रश्न. हा सर. काय झालं माहिती का की मी तुम्हाला सांगितलं की मराठी भाषेचं महत्व आपण आपल्या मुलांवर ठसवण्यामध्ये कमी पडतो. मी तुम्हाला सांगितलं की माझं सगळं शिक्षण शुद्ध मराठी झालं. मी हायर मॅट्रिकचा शेवटच्या बॅचचा विद्यार्थी आहे. म्हणजे तेव्हा 11वी मॅट्रिक होतं, त्याच्यानंतर 10+2+3 सुरू झालं. तर आपल्या मातृभाषेतून शिक्षण झाल्याशिवाय आपलं हे आपण आपल्या मुलांवर बिंबवण्यामध्ये पूर्ण. दुसरा भाग, क्रेज काही प्रमाणात आहेच आहे. आणि ही क्रेज का निर्माण झाली आहे, तर ही मार्केट फोर्स आहे. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की खाजगी शिक्षण संस्था चालकांनी जर इंग्रजी माध्यमांच्या शाळा काढल्याच नाहीत आणि त्यांचं मार्केटिंग जर केलंच नाही तर त्यांना विद्यार्थी मिळतील कसे. हो हो हो. तेव्हा हा मार्केट फोर्स जो आहे उधळून लावण्याची ताकद आपल्या समाजामध्ये आणि आपल्या सरकारमध्ये असली पाहिजे. पण हा मार्केट फोर्स आपण उधळून लावत राजकारणी हे आपण विसरता कामा नये. तर क्रेजही आहे, सरकारचंही औदासीन्य आहे, वैयक्तिक पातळीवर आपली सुद्धा जी जबाबदारी आहे ती आपण पार पाडण्यामध्ये पुरेसे यशस्वी ठरलेलं नाही. माझं शिक्षण पर्यंत नंतर मग पुढे मी जेव्हा इंग्रजीकडे वळलो, थोडंफार इंग्रजी वाचत होतो, ते फार जुजबी प्रकारचं होतं. परंतु मराठी भाषेमध्ये अव्वल दर्जाचं लेखन उपलब्ध आहे. अतिरिक्त माहितीसाठीच आपल्याला इंग्रजीकडे जावं लागेल. हे जे आपण पटवून द्यायला पाहिजे ते पटवून देण्यामध्ये अयशस्वी ठरतो आहोत. तेव्हा हे तिन्ही चारही मुद्दे ते एकत्र आहेत. अशा पद्धतीने त्याचं विवेचन करता येईल. कोणाला विचारायचा आहे प्रश्न? होय सर, होय सर. पटेल सर. हा, नमस्कार. पटेल सर तुमचा प्रश्न विचारा. तुम्हाला नमस्कार नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. बोला. सर मी माध्यमिक शिक्षक.
जवळपास सगळ्या माध्यमिक शिक्षक शाळा या आता अंतिम घटका मोजत आहेत सर. खरंय. जिथं संख्या वर्गामध्ये 100 मावत नव्हती तिथं 25 वरती आलेली आहे. हम्म. आणि बिंबवलं नाही किंवा अशा लोकांना दोष देण्यात अर्थ नाही. समाजाची दृष्टी बदललेली आहे. हम्म. ज्याची क्षमता आहे त्या प्रत्येकाला IIT प्रिपरेशन फाउंडेशन करायचं आहे, त्याला नीट क्वालिफाय करायचं आहे, म्हणून हा विज्ञान कमीत कमी इंग्रजी माध्यम होत नाही, CBSE, ICSE, स्टेट बोर्ड, तर किमान मराठी सेमीचं नाटक चालू आहे. आणि सरकारी शाळांमध्ये तसं धोरण नाहीये. त्यात तग धरणं अवघड झालंय सर. हे का घडत आहे? आपण मराठी भाषेचं महत्व पटवून देण्यामध्ये वैयक्तिक पातळीवर आपण कमी होतोय, तसे सरकारमध्ये शिरलेले खासगी शिक्षण संस्थांचे जे प्रतिनिधी तुम्हाला आमदार आहेत, खासदार आहेत, हे कधी लक्षात आलं? 1984च्या सुमारास लक्षात आलं की शिक्षणात सरकारच्या हातातलं शिक्षण जर काढून घेतलं आपण आणि शिक्षणाचं जर व्यावसायिकीकरण केलं, धंदा केला, स्पष्ट शब्दात सांगायचं तर सरकार निशुल्क शिक्षण देत आहे, फुकट शिक्षण देत आहे, लाखो मुलं शिकतायत. ही मुलं नाही आहेत, ही विद्यार्थी नाही आहेत, विद्यार्थिनी नाही आहेत. तर हे आपलं क्लायंट आहे, हे आपलं क्लायंट आहे. असं जेव्हा खासगी म्हणजे सरकारमधल्या काही लोकांना वाटायला लागलं आणि तिथे कॉर्पोरेटायझेशन किंवा खासगीकरण जे म्हणतो आपण, व्यावसायिकीकरण झालं. खासगी शिक्षण संस्था येण्याच्या आधी सरकारी ज्या काही शिक्षण संस्थांची आपल्या शैक्षणिक व्यवस्था जी होती ती अपुरी पडत होती, हे 100% खरं आहे. पण ती न वाढवता हे जे तयार मार्केट जे आहे, हे तयार मार्केट खासगी शिक्षण संस्थांच्या हातात सोपवणारे कोण होते? आपलेच राज्यकर्ते होते. आपल्या राज्यकर्त्यांनी सरकारमधल्याच काही चतुर लोकांच्या हातामध्ये शिक्षणाचं व्यापारीकरण सोपवून दिलं. परिस्थिती अशी निर्माण केली मार्केट फोर्सनी, म्हणजे या सगळ्या खासगी शिक्षण संस्थांनी, की मराठी पेक्षा अन्य भाषांमध्ये म्हणजे इंग्रजी मधलं शिक्षण आवश्यक आहे. नंबर 1. नंबर 2, सरकारमध्ये राहून तुम्हाला चांगलं शिक्षण मिळणार नाही सरकारी शाळांमध्ये. आता 60ला किंवा 60च्या पुढे असणारे जेवढे कोणी प्रशासकीय अधिकारी असतील, कलावंत असतील, लेखक असतील, आणखीन कोणी असतील, त्याच्यापैकी 80% लोकांचं शिक्षण हे सरकारी शाळांमध्ये झालेलं आहे. त्यांच्या प्रगतीमध्ये, त्यांच्या करिअरमध्ये कधी अडथळा निर्माण झाला नाही. हा अडथळा निर्माण कधी झाला? मी तुम्हाला गंमत सांगतो, तुम्ही थोडासा हा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी सांगतो. आमच्या मीडियाचे लोक फार चतुर आहेत, म्हणजे मालक लोक. शिक्षणाच्या सुलभीकरण आणि सार्वत्रिकीकरणामुळे हे कधी सुरू झालं लक्षात घ्या, 71-72 मध्ये. मी शेवटचा विद्यार्थी आहे, शेवटच्या बॅचचा विद्यार्थी 11वीचा. 10+2 नंतर आलं इंटरमिडिएट. आता इथून जे शिक्षणाचं सुलभीकरण सुरू झालं तेव्हा याच्यातला ग्रॅज्युएट झालेला पहिला मुलगा बाहेर पडला, तो 1980-90 मध्ये, 80 ते 90च्या दरम्यान तो ग्रॅज्युएट झाला, त्याला कुठेतरी नोकरी लागली. माध्यमांच्या हे बरोबर लक्षात आलं की हे जे सगळं आहे हे नवीन मार्केट आहे, हे नवीन रीडर आहे. तोपर्यंतचा जो रीडर होता तो पारंपरिक होता, परंपरावादी होता. आता हा नवशिक्षित जो वाचक वर्ग आहे आपण टॅप केला पाहिजे, याला आपला वापर घेण्यास मजबूर केलं पाहिजे. 1990 नंतर वृत्तपत्रांचे वाढलेले खप काढा, ते शिक्षण क्षेत्रातही भरले आणि सरकारने एकदा मान्य करून टाकलं की आम्ही इतकी
उपलब्ध करू शकत नाही. आपल्या राज्याचे सर्व निर्णय आणि सर्व हे ज्या एका जाणत्या नेत्याभोवती फिरतात, त्यांनी 1988 मध्ये जब्बार पटेलांना दिलेल्या एका मुलाखतीत असं सांगितलं होतं की या सगळ्या जबाबदाऱ्या सरकारच्या कशा काय असू शकतात. ही सगळी आपली शिक्षण व्यवस्था अशी हातची जाऊ देण्यामध्ये जितकं सरकार जबाबदार आहे, तितकं सरकारमधले लोक जबाबदार आहेत, तितकेच आपणही जबाबदार आहोत. आता काय झालं, हे सगळं आपल्या हातून निघून गेलंय. आम्ही तेव्हा माध्यमातले लोक ओरडून ओरडून सांगत होतो की विना अनुदानित शाळा सुरू करू नका. हे शिक्षण संस्था चालक विद्यार्थ्यांकडून भरमसाठ फी घेतील आणि शिक्षकांना पगार देणार नाहीत. तेव्हा लिहून दिलंय, आम्ही कधी अनुदान मागणार नाही. वाऱ्यावर कोण गेले? तुम्ही लोक, शिक्षक गेले तुमचे. आम्ही नाही गेलो लिहिणारे. आम्ही ते पत्रकार जेव्हा तेव्हा ओरडून ओरडून सांगत होतो, काही लोकप्रतिनिधी ओरडून सांगत होते असं करू नका. तर सांगण्याचं तात्पर्य हे आहे की जिथे व्यावसायिक इंटरेस्ट तयार होतात, तिथे सरकार असो का बाजार असो का आणखीन कोणी असो, तिथे मूळ जी चांगली गोष्ट असते, मूळ जे चांगले हेतू असतात, ते नेहमीच अयशस्वी ठरतात असा आजवरचा अनुभव आहे. शिक्षणाच्या बाबतीतही हेच झालंय. सरकार म्हणजे बोगस. सरकारी शाळांमध्ये मिळणारं शिक्षण म्हणजे टुकार आहे. हे आम्ही गेले 1984 पासून तुमच्या मनावर बिंबवतो आहोत. तुमचं ही पॅरलल व्यवस्था आपल्या राज्यातली, आपल्या देशातली, ही जी शिक्षणाची जी व्यवस्था आहे, त्या शिक्षणाच्या व्यवस्थेला एक समांतर व्यवस्था, प्रबळ आर्थिकदृष्ट्या अतिशय सक्षम अशी व्यवस्था उभी केल्याच्या नंतर आणि तुम्हाला पुरेसं बळच मिळालेलं नाहीये, जी मूळ व्यवस्था आहे. मूळ व्यवस्था मोडकळीला येणारच आहे. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. हो सर, धन्यवाद सर. सुरुवातीला जसं आरोग्य बदनाम करून संपवलं आरोग्य, त्यानंतर शिक्षण आणि शिक्षणाचं सार्वत्रिकरण जरूर झालं, मात्र दर्जा संपवून टाकलेला. धन्यवाद सर. माझी महिला शिक्षकांना किंवा पालकांना विनंती आहे की महिलांनी एखादा प्रश्न विचारावा. शिक्षकांनी विचारलेला आहे. नसेल तर आपण इथं थांबूया. जवळपास 1.5 तास झालाय. सरांची तब्येत आणि त्यांचं वय पाहता त्यांनी बराच वेळ आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. सरांच्या आपण संपर्कात राहूया. ठीक आहे, आपण उशिरा का होईना काही गोष्टी आपल्याला समजल्या आणि मला वाटते की हा कार्यक्रम म्हणजे आम्हाला त्याची सुरुवात आहे आणि उद्देशच तो आहे की अशा एखाद्या तज्ञ लोकांशी संपर्कात आल्याशिवाय आपल्यातली उणीव समजत नाही. एकदा का आपण कुठे आहोत हे जर समजलं तर कुठे जायचं हे समजू शकते. सरांच्या आजच्या मार्गदर्शनातून आम्ही कुठे आहोत हे समजलेलं आहे. माझी इथं महिला शिक्षिका कारले मॅडम आहेत. त्यानंतर शाश्वत भोसले म्हणजेच आमच्या शिक्षक मित्रांच्या पत्नी आहेत. त्यांना पण माझी विनंती आहे की त्यांचा काही प्रश्न असेल तर जरूर विचारावे, कारण महिलांना पण प्राधान्य देणं गरजेचं आहे. माझ्या घरचे, त्यांना पण विनंती आहे, त्यांच्या म्हणजे भ्रमणध्वनीवरून त्यांनी पण प्रश्न विचारू शकतात काही. तर अशा पद्धतीने मला वाटते कोणाचेही प्रश्न नाही आहेत. तर सरांचे खूप खूप आभार. आणि खूप संख्या कमी जरी असली, आमचा अनुभव असा आहे की बुद्धिजीवीच्या मार्गदर्शनाला येत असताना जर असं संख्या मर्यादित असली तरी चालते, पण समजून घेणारी असावी आणि आत्मपरीक्षण करणारी असावी. ही सगळी मंडळी अतिशय आपला वेळ काढून बरोबर अगदी आठवण ठेवून कार्यक्रमाला हजर झालीत. माझे मित्र लांडगे सर, पटेल सर, कांबळे सर आणि युट्यूब बोने सर, त्याच्यानंतर सुशांत राजगीरवाड सर, रशेवाड सर, अशा सर्वांचा मी खूप खूप आभारी आहे. आम्ही हा जो प्रयत्न सुरू ठेवलाय, आणखी आमच्या असेच
प्रयत्न राहणार आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांशी संपर्क करून आपल्यातला उणिवा समजून घेणे. काय होते की आमचे जे प्रशिक्षण होतात वेगवेगळ्या विषयाचे, ते प्रशिक्षण म्हणजे आमच्यातले शिक्षक कोणीतरी येतात आणि ते प्रशिक्षणाचा भाग आटोपल्या जाते. त्याच्यामुळे मग कधी कधी इच्छा नसतानाही आमच्यातली शिक्षक म्हणजे मास्टर ट्रेनर असं आपण म्हणतो त्याला इंग्रजीतून, तर अशी होतात इच्छेने अनिच्छेने, मग सरकारी उपक्रम पार पाडले जातात. तर त्यामुळे मग आमच्या अशा बऱ्याचशा उणिवा राहतात. संगमेश्वर लांडगे सर नवीन आलेत वाटते किंवा आहेत ते पूर्वीपासूनच, त्यांचाही काही प्रश्न असेल तर विचारू शकतात. मात्र आता मला असं वाटते की बहुतेक कोणाचेच प्रश्न नाहीये. सरांचा मी खूप खूप आभारी आहे आमच्या मंडळाच्या वतीनं. तर आपण मला वाटतं इथं थांबूयात का? शिवकिरण सर. नमस्कार. हो सर. हो सर. हो नमस्कार सर. चला भेटूया. हो ओके सर. सर. ओके. वाजता आलाच की फोन करा. अतिशय ओके. सुंदर मेजवानी हो पेटलेवाड धन्यवाद सर. सरांनी थँक्यू. सर्वांना मिळवून दिली, त्याबद्दल पेटलेवाड सरांचे सुद्धा मनापासून आभार. चलो बाय. ओके सर. हो सर. हो सर. मेसेज खूप चांगले विश्लेषण झालं. थँक्यू.